वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा पॅडागॉजी मराठी अध्यापनशास्त्र संदर्भात पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 12 आपण या ठिकाणी पाहत आहोत. मित्रांनो, यापूर्वी ऑलरेडी आपण 21 व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहे, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी जे असणार आहे ते सीटेड फरवरी 2026 साठी खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. विषय मराठी पॅडागॉजी. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की मातृभाषा शिक्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणता आहे. आता हे बघा मित्रांनो, मातृभाषा शिक्षणाचा सिद्धांत कोणता, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, क्रियाशीलतेचा सिद्धांत, अभिप्रेरणेचा सिद्धांत आणि आवडीच्या म्हणजे रुचीचा सिद्धांत, हे तिघी जे असणार आहे ते मातृभाषा शिक्षणाचे सिद्धांत असणार आहे. म्हणजे वरील सर्व किंवा हे सर्व काय असणार आहे, आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की बाल साहित्याचा उपयोग. आता हे बघा मित्रांनो, बाल साहित्याचा उपयोग या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे की मुलांना मुख्य पाठ्यसामग्रीपासून विचलित करतो, सौंदर्यबोधाची क्षमता विकसित करतो, भाषा शिकण्याचे एक स्वस्थ साधन आहे किंवा व्याकरण शिक्षणासाठी योग्य नाही. तर अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की बाल साहित्याचा उपयोग भाषा शिकण्याच्या एक स्वस्थ साधन आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. यानंतर जे पुढचा प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा शिक्षणाच्या प्राय नव्या पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींवर विशेष भर दिला जातो. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. क्रियाशीलता, बालकाची स्वतंत्रता, बालकाची आवड म्हणजे रुची किंवा हे सर्व, वरील सर्व. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन डी जे असेल ते आपलं काय असणार आहे, या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भाषा शिकण्याचा सर्वाधिक स्वाभाविक मानसशास्त्रीय क्रम आहे. आता हे बघा, भाषा शिकण्याचा स्वाभाविक मानसशास्त्रीय क्रम कोणता. तर हे बघा, श्रवण, बोलणे, वाचन आणि लेखन, अशा प्रकारे काय असणार आहे, स्वाभाविक मानसशास्त्रीय क्रम या ठिकाणी असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भाषेतील प्रवाह म्हणजे फ्लुएन्सी व अभिव्यक्ती कौशल्याच्या मूल्यमापनाची योग्य पद्धत कोणती. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की भाषा प्रवाह व अभिव्यक्ती कौशल्याच्या मूल्यमापनाची योग्य पद्धत कोणती. लेखी परीक्षा, वस्तुनिष्ठ परीक्षा, मौखिक संवाद म्हणजे तोंडी संभाषण किंवा प्रायोगिक परीक्षा. तर हे बघा मित्रांनो, मौखिक संवाद म्हणजे तोंडी संभाषण आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न नंबर 6 दिलेला आहे की भाषा शिक्षणासाठी आदर्श वातावरण आहे. आता हे बघा, भाषा शिक्षणासाठी आदर्श वातावरण कोणते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. दृश्य श्रव्य सामग्रीचा भरपूर वापर करणे, शिक्षकाचा एकालाप, विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीच्या जास्तीत जास्त संधी देणे किंवा भाषिक शुद्धतेवर अतिशय भर देणे. तर हे बघा मित्रांनो, भाषा शिक्षणासाठी जे आदर्श वातावरण असणार आहे ते असणार आहे विद्यार्थ्यांना अभिव्यक्तीच्या जास्तीत जास्त संधी देणे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 7 आपण पाहणार आहोत. 7वा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी कोणता एक वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. आता हे बघा मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्न कोणता, अशा प्रकारे पूर्वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता आणि सोपा प्रश्न आहे. बरोबर किंवा चूक म्हणजे सही किंवा गलत हे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की हे बघा, तुम्ही प्रश्न पाहू शकतात की प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे या संज्ञेने ओळखला जातो. अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. अध्ययन, संपादनूक,
प्रगती किंवा बोधात्मक संज्ञांतर. हे बघा मित्रांनो, आपला जे ऑप्शन डी असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी. ऑप्शन बी आपलं जे असणार आहे ते बरोबर उत्तर असणार आहे की प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे या संज्ञेने ओळखला जातो. तर ऑप्शन बी म्हणजे संपादनुक या संज्ञेने ओळखला जातो. आता संपादनुक म्हणजे काय, तर हे बघा, प्रथम भाषा विकास म्हणजे फर्स्ट लँग्वेज हा सर्वसामान्यपणे दोन संपादनुक या संज्ञेने ओळखला जातो, कारण ही एक नैसर्गिक अवचेतन प्रक्रिया आहे जी भाषा शिकण्यापेक्षा लर्निंग वेगळी असून त्यात भाषेच्या सभोवतालच्या वातावरणातून नकळतपणे आत्मसात केली जाते, जसे की मुले त्यांचे पहिले बोलणे शिकतात. अशा प्रकारे प्रश्न नंबर 9 दिलेला आहे की इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते, त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन शब्दाशी परिचित होतात. शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धती वापरते, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता हे बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे: बहुभाषिक स्त्रोत, बहुभाषिकत्व, भाषा वैविध्य पद्धती किंवा एक भाषिकत्व. तर हे बघा, बहुभाषिक स्त्रोत म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, कविता आणि गाणी यांच्या माध्यमातून हे आदर्श पद्धत असणार आहे. नेहमीच्या वापरातील शब्द आणि छोटी वाक्य या माध्यमातून हे सुद्धा आदर्श पद्धती असणार आहे. आणि प्रत्यक्ष बोलणे आणि ऐकणे या माध्यमातून हे सुद्धा आदर्श पद्धती असणार आहे. परंतु बाराखडीच्या माध्यमातून या ठिकाणी काय असणार आहे, आदर्श पद्धती नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. हे बघा, पेपर 1 आणि पेपर 2 साठी या ठिकाणी सीटेट फेब्रुवारी 2026 साठी आम्ही नोट्स क्रिएट केलेले आहे मित्रांनो, NCERTच्या सिलेबस अनुसार. जर तुम्हाला हे नोट्स पाहिजे तर स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे नोट्स परचेस करू शकतात. पेपर 1 साठी मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी, EVS आणि बालमानसशास्त्राचे नोट्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र विषयाचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. फक्त 499 मध्ये तुम्हाला पेपर 1 चे नोट्स मिळेल मित्रांनो. 499 मध्ये पेपर 2 साठी नोट्स या ठिकाणी आम्ही अवेलेबल केलेले आहे. आणि जर तुम्ही दोन्ही पेपर देणार आहोत तर 599 मध्ये आपल्याला या ठिकाणी दोन्ही नोट्स मिळणार आहे मित्रांनो, जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की NCERTच्या सिलेबस अनुसार आपण या ठिकाणी संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे आणि तुमच्यासाठी खूप फायदेमंद हे नोट या ठिकाणी असणार आहे. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न नंबर 11वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, प्रश्न 11 विचारलेला आहे की प्रश्न 11 विचारलेला आहे की मुलांना त्यांच्या भाषिक विकासाच्या बाबतीत प्रतिसंभरण म्हणजे फीडबॅक देण्यासाठी कोणती बाब सर्वात परिणामकारक आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, शिक्षकांनी मुलाच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून देणे, फक्त त्याची मुलांना प्रतिसंभरण देणे म्हणजे फीडबॅक देणे ज्यांच्या भाषिक वापर कमकुवत आहे. शिक्षकांनी त्यांच्या चुकाचे मूल्यमापन करून त्यांच्या मातृभाषेची पार्श्वभूमी विचारात न घेता चुकांना दुरुस्त करण्याची पद्धत विकसित करणे किंवा मुलांना त्यांच्या चुका निर्देशनास आणून दिलेल्या आवडणार नाही असे समजून त्यांच्या चुकाकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा, या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे पर्याय 1 की शिक्षकांनी मुलांच्या चुका लगेच त्यांच्या ध्यानात आणून देणे, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे की मुलांना भाषा आत्मसात करताना काय शिकण्याची गरज असते. तर हे बघा मित्रांनो, मुलांना भाषा आत्मसात करताना काय शिकण्याची गरज असते, अशा प्रकारे प्रश्न आहे. तर हे बघा, भाषेतील संवाद कौशल्य शिकण्याची गरज असते, म्हणजे ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न व्याकरण संदर्भात आपण या ठिकाणी ऍड केलेला आहोत मित्रांनो, कारण तुम्हाला 2 उतारे दिले जातात, गद्य आणि पद्य. त्या संदर्भात तुम्हाला जवळपास 6 ते 7 मार्कासाठी म्हणजे व्याकरण सुद्धा मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये विचारला जातो आणि हिंदी भाषा पॅडागॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला 6 ते 7 मार्कासाठी ग्रामर विचारला जातो, म्हणजे परीक्षेच्या आधारावर किंवा उतारा आणि गद्य आणि पद्य जे उतारे दिले जातात त्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी 6 ते 7 मार्कासाठी ग्रामर विचारला जातो. प्रश्न तशाच प्रकारचे आहे की तरंग या शब्दाच्या समानार्थी आशय शोधा. तर हे बघा, हा सुद्धा PYQ असणार आहे की तरंग या शब्दाचा समानार्थी आशय तर मनातील उमटणारे नवे विचार म्हणजे ऑप्शन 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे, तर क्रियापद आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे. ऑप्शन 3 काय असणार आहे, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न नंबर 15 दिलेला आहे की हे बघा, पुढील पैकी सर्वनाम कोणते. तर हे बघा,
त्यांना हे काय असणार आहे, सर्वनाम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे एक दिलेलं आहे मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. हे तिन्ही प्रश्न जे आपण या ठिकाणी पाहिले ग्रामरचे ते तिन्ही प्रश्न PYQ असणार आहे मित्रांनो. पूर्वीच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि सिम्पली बेसिक प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेच्या आधारावर सेटेटमध्ये विचारले जात आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 15 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत. आणि हे बघा, हे मराठी भाषा पॅडागॉजी संदर्भात नोट्स आपण या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो. तुम्हाला 249 मध्ये मराठी भाषा पॅडागॉजीचे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी म्हणजे जवळपास संपूर्ण सिलेबस या ठिकाणी आपण कव्हर केलेला आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला विथ क्वेश्चन सेट पाहिजे तर 299 मध्ये पेपर 1 साठी, 299 मध्ये पेपर 2 साठी मित्रांनो तुम्हाला विथ क्वेश्चन सेट हे काय मिळणार आहे, मराठी भाषा पॅडागॉजीची नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.